अहेरी विधानसभा क्षेत्रातील टेकडा, ताल्ला व जाफराबाद परिसरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असून येथील दीर्घकाळ प्रलंबित समस्यांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया युथ फेडरेशनचे तालुका अध्यक्ष रवी बारसांगडी यांच्या नेतृत्वात माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉक्टर धर्मराव बाबा अत्राम यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आलं आहे। निवेदनात टेकडा, ताल्ला व जाफराबाद परिसरातील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून पावसाळ्यात रस्ते चिखलमय होत असल्यानं नागरिकांना दळणवळणात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तसेच स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा, अपुऱ्या सुविधा आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्णांना उपचारासाठी दूरवर जावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती कामावर परिणाम होत असून वारंवार वीज खंडित होत असल्यानं विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही विपरीत परिणाम होत आहे। काही वस्त्यांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची टंचाई असून उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचं निवेदनात नमूद आहे। यासोबतच स्थानिक जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशी ठोस मागणी करण्यात आली आहे। यावेळी बोलताना रवी बारसांगडी म्हणाले, या परिसरातील समस्या अत्यंत गंभीर आहेत। आमदार महोदय यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत। नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील। निवेदन सादर करताना टेकडा, ताल्ला व जाफराबाद परिसरातील नागरिकांसह ऑल इंडिया युथ फेडरेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.